मित्रांनो, राखी सावंतची होणार बिग बॉसच्या घरातून एक्झिट. काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. बिग बॉस आणि राखी सावंतचा किती मोठा संबंध आहे हे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. आजवर मराठी आणि हिंदी मिळून राखी सावंतने 16 बिग बॉसच्या सीझनमध्ये पार्टिसिपेट केले आणि हे बिग बॉस मराठीचं 6वं पर्व आहे. हे राखी सावंतचं 16वं पर्व आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, राखी सावंत बिग बॉससाठी किती इम्पॉर्टंट आहे. जेव्हा जेव्हा एंटरटेनमेंटची गरज असते बिग बॉसच्या घरामध्ये, तेव्हा राखी सावंतला आमंत्रित केलं जातं. या सीझनमध्ये राखी सावंतला अक्षरशः दुबईवरनं बोलवून घेतलं, की तुम्ही या बिग बॉसच्या घरामध्ये, आता तुमची गरज आहे. मित्रांनो, जेव्हा राखी सावंत बिग बॉसच्या घरामध्ये आले होते, तेव्हा कमाल धमाल आली होती. म्हणजे अक्षरशः एंटरटेनमेंटची सुनामी आली होती, असं सांगायला हरकत नव्हती. राखी सावंतने वन मॅन शो बिग बॉसच्या घरामध्ये चालवला. द राखी सावंत शो पहिले काही आठवडे आपल्याला पाहायला मिळाले आणि खरंच ते पाहून फार मजा येत होती. असं वाटत होतं की यार, खरंच राखी सावंत नसती तर हा शो एवढे दिवस चालला असता का, असा प्रश्न तेव्हा उपस्थित केला जायचा. पण आता मात्र आहे ना, काही प्रेक्षक हात जोडताना दिसत आहेत की राखी सावंतला आता स्टॉप करा, आता तिला घरी पाठवा. कारण तोचपणा आणि ज्या पद्धतीने राखी सध्या बिग बॉसच्या घरामध्ये वागते, तर ते कुठेतरी प्रेक्षकांना इरिटेट वाटायला लागले. मित्रांनो, खरं आहे, आता राखीचं हे जे वागणं आहे ना, ते आता इरिटेट वाटायला लागलं. तोचपणा तिच्यामध्ये आता पाहायला मिळतोय. राकेश आणि राखीचं जे काही सध्या सुरू आहे, तर आपल्यालाही माहिती आहे की राखी हे सगळे एंटरटेनमेंटसाठी करते, पण ते आता अति होतंय असं एकंदरीत पाहायला मिळते. प्रेमाचं यवन नाटक करायचं राखीसोबत आणि दुसऱ्याला काहीतरी वेगळं सांगायचं, असं एकंदरीत पाहायला मिळते. किंवा मी जे काही सगळं करते हे विषयाला अगदी डिटेलमध्ये जाऊन सांगायचं. तर एकंदरीत राखी हे सगळं फुटेजसाठी करते हे आपल्याला माहिती आहे. आणि आता तोचपणा या गोष्टीमध्ये देखील यायला लागला, तर हे आता अति होते. त्यानंतर राखीचं ज्या पद्धतीने वागणं दिवसेंदिवस खूप विचित्र होत चाललंय. जसं की चांगलं बनवलेलं जेवण फेकून देणे, ही गोष्ट घडली. त्यानंतर स्क्रिप्टेड बिग बॉस करणे यासारख्या गोष्टी तिच्याकडनं आता व्हायला लागल्या. आणि आता तर हद्दच केली. रेवा कौरसे हिच्या पर्सनल गोष्टींवरती आता अटॅक करायला लागली. काल अक्षरशः कपडे फाडले आणि आज बॉडी शेमिंगचा जो मुद्दा तिने काढलाय, तू अशी दिसते, तशी दिसते, आणि थेट आज हातच उचललाय राखीने. तर आता हे आहे ना, थोडंसं इरिटेट वाटायला लागलेलं आहे, असं काही प्रेक्षकांचं मत आहे. आता राखीचं बस झालं, तिला घराबाहेर काढा, असंही काही प्रेक्षकांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं, कमेंट्स करून नक्की सांगा. आता राखीला मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये ट्रॉफी घ्यायची नाही. तिला माहिती आहे, जर मी ट्रॉफी घेतली तर मला आता यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये बोलवलं जाणार नाही. पण राखीला निदान एंड पर्यंत जायचं असतं. बिग बॉस मराठीच्या 4थ्या पर्वामध्ये तुम्ही बघितलं असेल की राखी ही टॉप 5 पर्यंत पोहोचली होती आणि 9 लाख घेऊन पसार झाली होती. तसाच काहीसा प्रकार आपल्याला, जर ती पुढेपर्यंत गेली तर पाहायला मिळणार आहे. असंच काहीतरी पैशांची ऑफर वगैरे केली जाईल आणि राखी पैसे घेऊन पसार होईल, ती पुढची गोष्ट आहे. परंतु सध्या ज्या पद्धतीने राखी बिग बॉसच्या घरामध्ये वागते, तर ते कुठेतरी काही लोकांना खटकताना दिसते. तोचपणा येतोय आणि तिचं जे काही सध्या वागणं आहे ते खूप इरिटेट होत चाललेलं आहे. त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांनी अशी मागणी केली की राखी सावंतलाच बिग बॉसच्या घरातनं बाहेर काढा, असं एकंदरीत काही लोकांचं मत आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे, कमेंट्स करून नक्की सांगा. पण काही लोकांचं असंही मत आहे की राखीशिवाय सध्या तरी बिग बॉसच्या घरामध्ये पर्याय नाही. याबद्दल देखील तुमचं काय मत आहे, हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.